आदाब अर्ज़ है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। अब से ख़वातीन को मिलेगा एसटी सफ़र के टिकट पर 50% रियायत। रियासती हुकूमत ने बड़े पैकेज का किया ऐलान। रियासती बजट का ऐलान, अपोजिशन लीडर अंबादास दानवे का रद्द अमल आया सामने। कहा, ये बजट बेरंग और फीका है। और शहर के नाम को बदलने के खिलाफ लोक विकास परिषद की जानिब से 10 मार्च को डिविजनल कमिश्नर दफ्तर पर किया जाएगा मोर्चा। अब खबरें तफसील से। मीडिया से बात करते हुए अपोजिशन लीडर अंबादास दानवे ने अपना रद्द अमल जाहिर किया है कि बचत का रियासत के अवाम से कोई ताल्लुक नहीं है। शेतकऱ्याला दिलासा या बजेटमध्ये मिळालेला नाही। ज्या योजना अजितदादा अर्थमंत्री असताना जाहीर केलेल्या त्याच योजना मेजॉरिटीनं घोषणा केलेल्या आहे। विशेषतः जातीयवाद निर्माण करण्याचा वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि ज्याला जुमलेबाजी म्हणता येईल त्यांच्याच भाषेमध्ये अशा पद्धतीनं जुमलेबाजी असलेला हा बजेट आहे। महिलांना कुठे न्याय नाही, शेतकऱ्यांना कुठे न्याय नाही, बेरोजगार तरुणांना कुठे न्याय नाही, अशा पद्धतीचं नीरस बेरंग अशा प्रकारचं हे बजेट या आताच्या या सरकारने मांडलेलं आहे। वाटतं जनतेशी कोणतंही देणं घेणं या सरकारकडे पैसा उत्पन्नाचे स्रोतच नाही, एवढ्या मोठ्या घोषणा कशा पद्धतीने केलेल्या आहे। वाटतं निश्चित या महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेला है। रियासती हुकूमत ने ख़वातीन के लिए बड़ा ऐलान किया है। ख़वातीन को अब एसटी सफ़र पर 50% रियायत मिलेगी। रियासत के नायब वज़ीर आला और वज़ीर ख़ज़ाना देवेंद्र फडणवीस ने आज अपने बजट तकरीर में इस स्कीम का ऐलान किया है। ये नई हुकूमत का पहला बजट है और इस बार रियासती हुकूमत ने ख़वातीन के लिए कुछ अहम ऐलानात किए हैं। ये भी कहा है कि वो जल्द ही चौथी जामे ख़वातीन पॉलिसी का ऐलान करेगी। इसलिए ख़वातीन की हिफाजत, आसान सफ़र के लिए ख़वातीन पर मबनी सयाहती पॉलिसी नाफिज की जाएगी। अब ख़वातीन को स्टेट ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन की बसों में सर्विस टिकट के किराए में 50% उमूमी रियायत दी जाएगी। दरियासना दोनों स्कीमों को मिलाकर शक्ति सदन नामी नई स्कीम नाफिज की जाएगी। शहरी इलाक़ों में मुलाजिमत के लिए आने वाले ख़वातीन के लिए मरकज़ की मदद से 50 हॉस्टल तामीर किए जाएंगे। मुसीबत में घिरी ख़वातीन हो या फिर जिनसी इस्तेसाल से आज़ाद ख़वातीन, ख़ानदानी मसाइल से दो चार ख़वातीन के लिए भी 2 स्कीमों सुधर और उज्ज्वला को मिलाकर अब मरकज़ की मदद से एक नई स्कीम यानी शक्ति सदन नाफिज की जाएगी। इस स्कीम में मुतासरा ख़वातीन को पनाहगाह, क़ानूनी खिदमात, सेहत की देखभाल, मशावरत वगैरह जैसी खिदमात फराहम की जाएगी। मीडिया से बात करते हुए शिवसेना लीडर चंद्रकांत खैरे ने मुतालबा किया कि एहतजाज और सियासी बयानात की वजह से अगर शहर का माहौल ख़राब होता है तो शहर का माहौल ख़राब करने वालों के ख़िलाफ़ सख्त कार्रवाई की जाए। जिथे औरंगजेबाचा फोटो लावला तर त्यावेळेस मी इमिजिएटली दुसऱ्या मिनिटात मी फोन केला यांना आणि त्यांनी सांगितलं 5 मिनिटात द्या मला। 5 मिनिटात त्यांनी माहिती घेतली आणि औरंगजेबाचा फोटो लगेच काढून टाकला। सांगायचा मुद्दा असा की जसं मला कोणी पण सांगितलं कळलं, मी त्यांना फोन करून सांगायचो आणि त्यांनी त्यावेळेस एकदम ॲक्शन घेतलं। आता आज तिथे खिचडी खाऊन काय काय खाऊन त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं राजकारण जे सुरू झालं तिथे कुठेतरी बंदोबस्त असला पाहिजे। पण हे जे इतक्या दिवस काही चालत नाही, किती दिवस काय असलं की ते उपोषण बिपोषण मग काही गप्पाटप्पा हसी माऱ्या हे काही इतकं चांगलं आहे। आम्ही जवळ त्याच्यावर ॲक्शन घ्या तुम्ही, आता बस झाला ना, किती दिवस करणार। आणि हे इतकं असताना सुद्धा आम्ही शिवसेनेतर्फे ॲक्शन केले की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी 8 मे 1988ला ज्यावेळेस या शहराचं नाव दिलं त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो। टेक्निकल दृष्टिकोनातून आत्ता हल्ली या विद्यमान सरकारने जरी केलं असेल छत्रपती संभाजी महाराज तर आम्ही मान्य केलं, झालं ना, आता झालं तर आमच्या संभाजी महाराजांचं नाव आलं ना, आम्ही खुश। तर आम्ही जो जल्लोष केला होता मागच्या वेळेस उद्धव साहेबांनी ज्यावेळेस केला होता त्यावेळेस आम्ही जल्लोष केला होता। उद्धव साहेबांनी ज्यावेळेस केलं आहे त्यांच्या काळामध्ये तर आम्ही जल्लोष केला, पण आता घडी काय जल्लोष करायचं, आमचं झालं ना। मग इतकं असताना आम्ही संभाजी महाराजांना खूप
आदरस्थानी आमचे छत्रपती आहेत त्यामुळे त्यांचं नाव झाल्यामुळे आता परत काही त्या ठिकाणी काहीतरी उचकून दुसऱ्यांना दिवसण्यासाठी आपण नाटकं करायचे हे आम्ही नाही पाहिलं आणि म्हणून शांततेने त्या ठिकाणी आज हे झालं आणि सगळ्यांनी सगळ्यांनी शांततेनेच केलं पाहिजे. पण या ठिकाणी 2 मिंदे गटाचे आमदार त्या ठिकाणी काय म्हणतात औरंगजेबाची हे फेकून द्या ते करा, पण हटकून त्यांना उचकायचं का? त्यांना कशाला उचकायचं? मी सांगितलं तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन घ्या ना काहीतरी. वातावरण या ठिकाणी खराब होण्याचं सुरुवात झाली, लोक तिथे जमायला लागले जास्त, मग समजून घ्या. आणि कशा करता मग ते म्हणे औरंगजेब हमने काय औरंगजेब के बारे में स्तुती करते की नाही, पण आता औरंगजेबाच्या बोले कबर फेकून द्या हे करून द्या, तर मग त्याच्यामुळे परत मुस्लिम समाज चिडलेला आहे. मग हे असं नको व्हायला. ज्यावेळेस मुस्लिम समाज संपूर्णपणे उद्धवजींच्या बाजूने आलेला आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने, तर भारतीय जनता पार्टीचं पण राजकारण त्या ठिकाणी आहेतच. हे एकत्र येऊ नये म्हणून त्याने आता बस झालं, आता थांबवलं पाहिजे. आता तुम्ही कोर्टात जा ना, कोर्टात तुम्ही ऑर्डर नाही केला तर कोर्टातून जा, काय करायचं करा तुम्ही. कोर्टाने जर सांगितलं नाही स्टॉप तर स्टॉप, नाही तर नाही. मी घाबरत नाही, मी वाघ आहे, मी घाबरत नाही कधी. समजला येऊ द्या, मी कोणाला घाबरत नाही. आंदोलन करून किंवा त्याला हे करून नाही, पण त्यांनी जर जास्त करायला लागलं तर मग शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत. त्याने मग पोस्टर कशाला लावले, हे कशाला केले? आम्ही त्याच्यावर फक्त बोललो, मी सीपींना सांगितलं आणि सीपींनी लगेच त्याच्यावर ॲक्शन घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मुस्लिम समाज जो शिवसेनेच्या बाजूने येऊ लागला, उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागला, तो येऊ नये म्हणून त्या ठिकाणी यांचं हे राजकारण आहे. आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी गई कि शहर के नाम को बदलने के खिलाफ लोक विकास परिषद के जानिब से 10 मार्च को डिविजनल कमिश्नर दफ्तर पर एक मोर्चे का अहतमाम किया जाएगा. औरंगाबाद का नामांतर किया गया. इस उन्वान में कल भड़कल गेट से डिविजनल कमिश्नर तक 3 बजे मोर्चा रखा गया है. मैं शहर के तमाम नौजवानों से, चाहे वो किसी भी समाज के हो, किसी भी धर्म के हो, उनसे अपील करता हूँ कि कल 3 बजे भड़कल गेट पहुँचे और हमारे देश का जो संविधान है, जो लोकशाही है, वो मार्ग से हम ज़रा भी ना हटे. किसी भी प्रकार की कोई चिल्ला पुकारी ना हो, किसी भी तरह की कोई गलत घोषणाबाजी ना हो. कोई धर्म के ख़िलाफ़ हम नहीं है, कोई ज़ात के ख़िलाफ़ हम नहीं है. सरकार ने जो निर्णय लिया है, हमारा निर्णय को विरोध है, इसलिए ये निर्णय के निषेध के लिए हम कल मोर्चा निकाल रहे हैं. तमाम नौजवान जो है वो कानून का ख्याल रखे और कोई भी ऐसा काम ना करे जिसकी वजह से मोर्चा खराब हो. धन्यवाद. लोक विकास परिषदच्या माध्यमातून आज जे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आला होता ते शुक्रवारी 10 मार्च रोजी बाद नमाज जुमा त्यांचा असा विषय होता. त्या मोर्चाला आंबेडकर नॅशनल काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष असून त्यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ही जी लढाई आहे सर्व नागरिकांची आहे, जे औरंगाबादशी जे प्रेम करणारे लोक आहे त्यांची आहे. त्यासाठी मी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्याला आमची एक विनंती आहे की हा मूक मोर्चा आहे, मूक मोर्चामध्ये शांततेने यावा आणि शांततेने विभागीय आयुक्ताला निवेदन देऊन आपण आपल्या घरी शांतते पद्धतीने घरी जावं. एमपी इम्तियाज़ जलील पर शहर के माहौल को ख़राब करने का इल्ज़ाम लगाते हुए शिवसेना शिंदे ग्रुप के जानिब से शहर के नाम की हिमायत में नारे लगाकर माहौल बनाने की नाकाम कोशिश की गई. निदर्शने आज यासाठी सुरू केलेले आहे का या शहराचं नाव संभाजीनगर हे अधिकृतपणे केंद्र शासनाने केलेलं आहे, परंतु नावाला विरोध करण्यासाठी काही लोक इथं उपोषण करत आहे आणि त्याला विरोध म्हणून आम्ही या संभाजीनगर नाव कायम ठेवण्यासाठी, संभाजीनगर नावाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. कायदेशीर आंदोलन तर आम्ही पण त्याला विरोध करतोय ना, कायदेशीर विरोध करतोय आम्ही पण. आणि केंद्राने शासनाने या नावाला कायदेशीररित्या मंजुरी दिलेली आहे, तरी ते आंदोलन करताय आणि या शहराचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कोणी काही अफवा करणार त्याला काही हे नाही. आम्ही पण लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या नावाला सपोर्ट करत आहोत. नाजरीन, अब वक्त हो चला है कि मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। नाजरीन, वक्त के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। यौम ख़वातीन के मौके पर गुज़िश्ता रोज़ शहर के नामवर तालीमी अदारे मौलाना आज़ाद कॉलेज फॉर हायर लर्निंग के शोबे उर्दू की जानिब से MA के तलबा के लिए तकरीरी मुकाबलों का इनेकाद किया गया। आलमी यौम ख़वातीन के मौके पर मौलाना आज़ाद कॉलेज फॉर हायर लर्निंग MA उर्दू के जानिब से एक तकरीरी प्रोग्राम का इनेकाद किया गया, जिसमें चिश्तिया कॉलेज खुल्दाबाद के डॉक्टर सिद्दीकी अफरोज़ खातून मेहमान खुसूसी के तौर पर मौजूद रही के अलावा हायर लर्निंग के डायरेक्टर डॉक्टर आरिफ पठान, डॉक्टर सोबिया, उर्दू के प्रोफेसर डॉक्टर रिहाना और डॉक्टर फैयाज़ फारूकी खुसूसी तौर पर मौजूद रहे। MA उर्दू की तालिबा और ADN उर्दू न्यूज़ की न्यूज़ रीडर शेख आयशा जिलानी ने आलमी यौम ख़वातीन के मौके पर अपने ख़यालात का इजहार किया। उनके साथ ही तरन्नुम, आफरीन और तानिया देशमुख ने भी अपने ख़यालात का इजहार किया। हमें दुनिया भर में ख़वातीन की हैसियत में नुमायाँ तब्दीलियाँ नज़र आती है। ख़वातीन ने तालीम और मुलाजमत से लेकर सियासी नुमाइंदगी में समाजी और शिरकत भी हर शोबे में नुमायाँ वक्त की है। लेकिन जब हम इन कामयाबियों का जश्न मनाते हैं तो हमें ये भी तस्लीम करना चाहिए कि ख़वातीन के हुकूक के लिए जद्दोजहद अभी ख़त्म नहीं हुई। आज ख़वातीन को माशरे में अपनी मुकम्मल और मसावी शिरकत में क़यादत के हुदूद पर ख़ास तौर पर सियासत और कारोबार में कम नुमाइंदगी देखी जाती है। जब तुम्हें कोई माँ कहकर बुलाए भूल जाती हो तुम दुख दर्द तमाम। माँ ऐसी हस्ती है जिसका कोई नहीं मोल। सभी माँ को अजीज़िया अस्सलाम। समाज को आगे बढ़ाने के लिए ख़वातीन की ताकत और उनकी शमूलियत बहुत ज़रूरी है, जिसके बग़ैर मुल्क और समाज की तरक्की मुमकिन ही नहीं। ये बात आज एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी ने म्यूनसिपल हेडक्वार्टर में यौम ख़वातीन के मौके पर मुनक्किदा एक प्रोग्राम में कही। सर्वप्रथम मी सर्वांना अगदी मनापासून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण दरवर्षीच महिला दिनाच्या संदर्भाने जेव्हा बोलत असतो तेव्हा अगदी सगळ्यांना माहिती आहे असे विषय मी आज पुन्हा बोलणार नाही आणि तुमचा वेळ घेणार नाही, कारण की मला माहिती आहे आजचा कार्यक्रम जरा तुमचा मौज मजेचा असा आहे। काही तुम्ही खेळ फन गेम्स वगैरे आयोजित केलेले आहेत। विभागाने आपल्यासाठी आरोग्य तपासणीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। तर खरोखरच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्त्री शक्ती ही अतिशय महत्वाची शक्ती आहे। सृष्टीची जननी पण तीच आहे, पोषणकर्ती पण तीच आहे आणि कोणताही समाज असो, कोणताही देश असो, जर आपल्याला पुढे जायचं असेल तर पुन्हा आमची जी त्याच्यातली स्त्री शक्ती आहे त्यांचा जोपर्यंत त्याच्यामध्ये सहभाग होत नाही, त्यांचा जोपर्यंत सन्मान होत नाही, तोपर्यंत आपला समाज किंवा देश विकास करू शकत नाही। तर या स्त्री शक्तीला मी एक सलाम करतो। सर्व आमच्या इथे येणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे आमच्या अधिकारी कर्मचारी की घर असो, काम असो, या सर्व गोष्टी सांभाळून किंवा कुटुंबाचं पालन पोषण असो, या सर्व गोष्टी सांभाळून त्या अतिशय समर्थपणे सर्व बाजू ज्या आहेत त्या सांभाळतात, म्हणजे प्रोफेशनली सुद्धा आणि पर्सनली सुद्धा। तर हे शक्य आहे, हे आपण दाखवून दिलेलं आहे। आज मी सर्वप्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि जेव्हा आपण आजची जी अवस्था बघतो तर ह्या आपल्या या प्रगतीसाठी जे जे महापुरुष याला कारणीभूत आहेत किंवा ज्यांनी आपल्याला या पदापर्यंत आणलं किंवा या अवस्थेपर्यंत आणलं, तर त्यांचं सुद्धा आपण स्मरण करणं खूप जरुरी आहे। छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी महिलांना मानाचं स्थान दिलं आणि त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ यांचं आपण आज पूजन केलेलं आहे। त्यानंतर महिलांच्या
शिक्षणासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या असे आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर या सर्व महापुरुषांचे विचार जे आहेत ते एका सुंदरशा संविधानामध्ये ज्यांनी गुंफले आणि ज्या संविधानामुळे आपल्या भारतातील सर्व महिला पुरुष यांना एका समान पातळीवर आणून ठेवलेलं आहे आणि ज्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. त्यानंतर समान वेतन आणि समान काम हा सुद्धा हक्क मिळालेला आहे. म्हणजे कोणीही आपल्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. तर ही समानता ज्यामुळे आलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी नमन करते. ख़वातीन को महकमा डाक में बचत की अहमियत से आगाह करने और ख़वातीन को माशी तौर पर बाइख्तियार बनाने के लिए हेड पोस्ट ऑफिस में यौम ख़वातीन के मौके पर बचत रैली का इनेकाद किया गया. आमचे पोस्टाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून सुकन्या समृद्धी असेल, आपला 400 रुपयाचा अपघाती विमा असेल, त्यानंतर बाल आधार असेल, अशा प्रत्येक पोस्टाच्या ज्या स्कीम आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला अत्यंत मोलाची मदत केलेली. त्यांच्यामुळे आमचा औरंगाबादचा टार्गेट जवळपास 50% पूर्ण झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि दुसरं म्हणजे हे सगळं जे कोऑर्डिनेट केलेलं आहे ते आमचे PRIP SR पाटील यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवा. कारण यांच्यामुळे बराचसा टार्गेट या ठिकाणी आम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. आम्ही रुबीना सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी ही जी मदत आम्हाला केलेली आहे पोस्ट ऑफिसला आणि गोरगरिबापर्यंत BPLच्या ज्या महिला त्यांच्यापर्यंत तळागाळातल्या महिलापर्यंत पोस्टाच्या ज्या योजना पोहोचल्या त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आहे आणि एकूण 100 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आणि मेन जनसाचं म्हणजे फोकस आहे कामाचा की जे महिला आहे, पुरुष आहे किंवा बालक आहे याच्यातला जो कामगार वर्ग आहे जो कामानिमित्त स्थलांतर करतो यांची सुरक्षितता म्हणजे सेफ मायग्रेशन हा आमचा मेन उद्देश आहे. आणि सेकंड आहे की सोशल सिक्युरिटी स्कीम्स म्हणजे शासनाच्या केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेऊन त्यांना पोहोचून देणं, ते पण निशुल्क. जी शासकीय फी असेल तेवढं सोडून बाकी जे काही आपण त्यांच्यापर्यंत देऊ शकतो, त्यांच्या परिवारामध्ये जे लोक योजनेमध्ये प्राप्त म्हणजे त्यांना योजना आपण देऊ शकतो आणि ते टर्म्स कंडिशन नुसार ते बसत आहेत तर त्या योजना देण्याचं आम्ही काम करतो. तर त्याच्यासोबत आमचं आणि पोस्ट ऑफिसचं एक दिल्ली लेवलवरतीच कोलॅबरेशन झालेलं आहे. भीम शक्ति जो कि एक गैर मुनज़्ज़म मजदूर यूनियन है के जानिब से लेबर डिप्टी कमिश्नर के दफ्तर के सामने आज एक मुजाहरा किया गया, जिसमें मुतालिबा किया गया कि तामीराती शोबे में काम करने वाले मजदूरों को हुकूमत के ज़रिए मुख्तलिफ स्कीमों का फायदा दिया जाए. भीमशक्ती संघटनेतर्फे आम्ही ज्या आज मागण्या म्हणतोय भरपूर दिवसापासून 1 वर्षापासून अत्यावश्यक संच व आपला आवश्यक संच व सुरक्षा संच ह्या मिळालेला नाही आहे. कोणत्याही मजुराची दुर्घटना होऊन त्याचं काही घरी काही होऊ शकतं, त्यामुळे अत्यावश्यक संच मिळणं गरजेचं आहे. स्कॉलरशिप खूप दिवसापासून पेंडिंग आहे. इथं ज्याच्या ओळखीचं आहे तिथंच इथं स्कॉलरशिप क्लिअर होत असतात असं बहुतेक आमचा अंदाज आहे. कारण की भरपूर लोकांच्या स्कॉलरशिप पेंडिंग आहे. त्यानंतर मेडिकल क्लेम जे आहे, कोणाकोणाचे मृत्यूचे मेडिक्लेम अंत्यविधीचे असे भरपूर काही क्लेम पेंडिंग आहे, त्यांचे ते आजपर्यंत क्लिअर केले नाही. सर्वात मोठं घरकुल योजनेच्या एवढा फाईल भरलेला आहे बांधकाम कामगारांनी, पण मला असं वाटतं आजपर्यंत इथं फाईल मंजूर झाली का नाही झाली तो पण डाऊट आहे. आम्ही माहिती अधिकारात मागितली पण आम्हाला एक पण माहिती याच्यातून मिळालेली नाही आहे. त्यामुळे या आमच्या मागण्या इथं पूर्ण झाल्या पाहिजे. त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, जेवण वेळेवर मिळत नाही आणि घरकुलही आलेले नाही, त्यांचे घरकुलच्या फाईल टाकून ह्या सगळ्या गोष्टीची मागणी आहे आमची. जेवण वगैरे मिळायला पाहिजे त्यांना वेळेवर, दवाखान्याची सुविधा मिळायला पाहिजे, त्यांना पेट्या वगैरे मिळायला पाहिजे. 1 वर्षापासून पेमेंट नाही, अपंगाची नाही, अपंग एकटीच करून खाते, नवरा नाही, काही नाही, कामधंदा नाही करीत, काही नाही, घर नाही राहायला, काही नाही. आता आम्ही अपंग असताना काय करा मग आम्ही 3 वर्षापासून काम करायचे पैसे येत नाही लोकांना, म्हणून हे घरकुल नाही, काही नाही, घरकुल नाही, संडास बाथरूम नाही, काहीच नाही आम्हाला. आम्ही गरीब अपंग एकटी करून खाते. हाल ही में परवीन इंस्टीट्यूट के ज़ेर अहतमाम ख़वातीन के लिए सालाना अज़ीमुश्शान नुमाइश और मुख्तलिफ मुकाबलों का इनेकाद किया गया,
जिसमें ख़वातीन के जानिब से बहुत ही बेहतरीन रद्द अमल मिला है। परवीन इंस्टीट्यूट ऑफ डायमंड नेशनल एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी ने हाल ही में रमज़ान मुबारक और यौम ख़वातीन के मौके पर आरिफ कॉलोनी के अहाते में वाक़े ऑडिटोरियम में बच्चियों के लिए सालाना अज़ीमुश्शान नुमाइश और मुख्तलिफ़ मुकाबलों का इनेकाद किया था। इस नुमाइश में पाकिस्तानी कराची के मलबूसात, सैयारों की सनत, कॉस्मेटिक, ज्वेलरी और दीगर अशिया को शामिल किया गया, जिसे मकामी ख़वातीन और तालिबात ने काफ़ी सराहा और पुरजोश तरीके से इसमें हिस्सा लिया। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। अब से ख़वातीन को मिलेगा ST सफ़र के टिकट पर 50% रियायत। रियासती हुकूमत ने बड़े पैकेज का किया ऐलान। रियासती बजट का ऐलान। अपोजिशन लीडर अहमदास दानवे का रद्द अमल आया सामने। कहा, ये बजट बेरंग और फीका है। और शहर के नाम को बदलने के खिलाफ लोक विकास परिषद की जानिब से 10 मार्च को डिविजनल कमिश्नर दफ्तर पर किया जाएगा मोर्चा। नाज़रीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।